रामकृष्ण हरी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरूंची भक्ती आणि औदुंबर वृक्षाची शक्ती याचे महत्त्व सांगणारा गुरुचरित्राचा अध्याय 20. औदुंबर वृक्षाजवळ श्री गुरु गुप्त रूपाने राहत असतात याची जाणीव करून देणारा हा अध्याय आहे. शिरोळ नावाच्या गावामध्ये गंगाधर नावाचा एक वेदाभ्यासी ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नीसुद्धा शांत, सुशील आणि पतिव्रता होती. परंतु दुर्दैवाने तिला होणारे पुत्र जन्मतच मरण पावत होते. त्यामुळे ती फार दुःखी आणि कष्टी होत असे. तिने अनेक उपवास आणि व्रते केली, परमेश्वराची आराधना केली. गावातील विद्वान ब्राह्मणांना विचारले. त्यांनी तिला सांगितले, तुझ्या पूर्वकर्मानुसार हे घडत आहे. गेल्या जन्मी तू एका शौनक गोत्राच्या ब्राह्मणाकडून ऋण घेतलेस व त्याला ते मागे परत दिले नाही. तू ऋण त्याचे फेडले नाहीस. तो ब्राह्मण अत्यंत लोभी होता. तू त्याचे धन दिले नाही म्हणून त्याने आत्महत्या केली. तोच ब्राह्मण पिशाच्च होऊन तुझ्या मुलांना मारत आहे, म्हणजेच तुझा गर्भ नष्ट करत आहे. यावर आपण काही उपाय सुचवावा असे तिने सांगितले. तेव्हा विप्र म्हणाले, तू गेल्या जन्मी त्या ब्राह्मणाचे ऋण फेडले नाहीस. हे ब्रह्महत्ये एवढेच मोठे पाप आहे. त्या ब्राह्मणाची उत्तर क्रियाही तुलाच करावी लागेल आणि शौनक गोत्रातील एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा देऊन त्या ब्राह्मणाचा उद्धार करावा लागेल. पंचगंगेच्या तीरावर अनेक तीर्थे आहेत. तिथे जाऊन 1 महिनाभर राहा. रोज सकाळी स्नान करून औदुंबर वृक्षाला 7 वेळा स्नान घालून त्या वृक्षाची आराधना करीत राहा. तसेच तेथील गुरुपादुकावर रोज अभिषेक कर. औदुंबर वृक्षापाशी श्री नृसिंह सरस्वतीचे वास्तव्य आहे. तेथे श्रद्धेने यथाविधी पूजा केलीस तर तुझे पूर्वजन्मीचे पाप नष्ट होईल व तुझे पुत्र शतायुषी होतील. हे ऐकून ती ब्राह्मणांना म्हणाली, आपण सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करू शकते, परंतु ब्राह्मणांना द्यायला दक्षिणा मी कोठून आणू? तेव्हा ब्राह्मण म्हणाले, श्री गुरूंची मनोभावे जर सेवा केलीस तर तेच तुला यातून काहीतरी मार्ग दाखवतील. औदुंबर वृक्षातळी त्यांचे अस्तित्व असते, यावर तू विश्वास ठेव. तुझा ब्रह्महत्येचा दोष ते निवारण करतील यामध्ये शंका नाही. तुला जेवढे दान देता येणे शक्य असेल तेवढे तू दे. त्याप्रमाणे तिने औदुंबराला जाऊन आपल्या व्रताला सुरुवात केली. असे 3 दिवस गेल्यानंतर तो ब्राह्मण पिशाच्च रूपात तिच्या स्वप्नामध्ये आला आणि पैसे मागू लागला आणि जर नाही दिलेस तर तुझे प्राण घेईल असे म्हणून तिला मारू लागला. ती स्त्री तिथून घाबरून पळाली व औदुंबर वृक्षाच्या मागे जाऊन लपली. तेव्हा श्री गुरु तिथे प्रगट झाले आणि त्यांनी तिला अभय दिले. त्या पिशाच्याचे बोलणे ऐकून श्री गुरु अत्यंत कोपाने त्या पिशाच्याला म्हणाले, मी सांगतो ते ऐकले नाहीस तर तुझ्या या योनीतून तुझी मी कधीच सुटका होऊ देणार नाही. ही विप्रस्त्री जे काही देईल तेवढे तू घे. हे जर तुला पटत नसेल तर येथून निघून जा, नाहीतर तुला आणखी शिक्षा भोगावी लागेल. श्री गुरूंचे वचन ऐकून पिशाच्चरूप ब्राह्मण म्हणाला, स्वामी, मला तुमच्या चरणाचे दर्शन झाले हे मी माझे भाग्य समजतो. आपण माझा उद्धार करावा. आपण सांगाल त्याप्रमाणे मी करायला तयार आहे. तेव्हा श्री गुरु म्हणाले, विप्रश्री 10 दिवसांनी तुझे क्रियाकर्म करील, त्याने तुला गती प्राप्त होईल. श्री गुरूंनी विप्रश्रीला सांगितले, सध्याप्रमाणेच 7 दिवस औदुंबराला स्नान घाल, मग तुझे पाप नष्ट होईल. तुझे पुत्र कन्या पूर्णायुषी होतील. असे स्वप्न पाहून ती स्त्री जागी झाली. तिने श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाचे क्रियाकर्म केले. त्यामुळे त्या ब्राह्मणाला सद्गती प्राप्त झाली. चित्रकथेप्रमाणे मूळ कथा भाग एवढा. पुढे श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मण दाम्पत्याला 2 पुत्र झाले. लहान मुलगा 3 वर्षाचा झाला तेव्हा त्याचे चौल कर्म करण्याचे ठरले. परंतु आदल्या दिवशी त्या मुलाला धनुर्वात झाला आणि त्यामध्ये तो मरण पावला. श्री गुरूंचा शब्द खोटा ठरला म्हणून तिने मुलासहित अग्निप्रवेश करण्याचे ठरविले. त्यावेळी तिथे एक तरुण ब्रह्मचारी आला व त्याने तिला आत्मज्ञानाचा संदेश दिला.
उर्वरित कथा भाग पुढच्या अध्यायामध्ये आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.